नमस्कार. एकदम सोपी ताकाची कढी. बरेचदा त्यात बेसन घालतात लोक आणि मग ते घरातली म्हातारी माणसं म्हणा काही म्हणा पचत नाही, बेसन त्रास देतं. तर मी ह्याच्यामध्ये बेसन न घालता तांदळाचं पीठ घालणार आहे आणि हे काही आपलं रोजचंच फोडणीचं साहित्य आणि मी गूळ घालणार आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला नको असेल गूळ तर तुम्ही साखर घातलीत तरी चालेल. 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या मात्र 7-8 घेणार आहे आणि त्या आपण टेचून वापरणार आहोत ह्याच्यामध्ये. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर, हळद, मीठ. तांदळाचं पीठ आहे ते मी आधी थोडं मिक्स करून घेणार आहे आणि सगळं ताकामध्ये टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून, म्हणजे फोडणी घातल्यानंतर सगळं त्यामध्ये काही टाकायची विशेष गरज पडत नाही. हे मी 3 चमचे घेतले तांदळाचं पीठ. साधं आपलं भाकरीचं जे घरातलं पीठ असतं तेच. आता ते चांगलं मी मिक्स करून घेते म्हणजे त्याच्यानंतर गुठळ्या नको व्हायला. आणि ताक मी चांगलं हे दही घुसळून करून घेतलेलं आहे. थोडं पातळ आहे, त्याच्यामध्ये पीठ घातलं आहे थोडंसं एकजीव होण्यासाठी आणि त्याला जरा दाटपणा येण्यासाठी. तर मी हे बघा हळद, गूळ, मीठ सगळंच घालून घेणार आहे ताकामध्ये आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि मग हे पिठामध्ये पण मी ताकच घालणार आहे, कारण वरचं एक्स्ट्राचं पाणी घातलं तर परत ते मग पातळ झालं ताक की आणखीन कढी पातळ होते. मला अशी घट्टसरच बनवायची. तुम्हाला हवं असेल, आवडत असेल पातळ तुमच्या घरामध्ये तर तुम्ही पातळ बनवू शकता. आणि मग ते चांगलं पीठ एकजीव करून घ्यायचं आधीच, कारण असं वरनं सोडलं ना मग त्यात गुठळ्या वगैरे होण्याची शक्यता असते. चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग ते आपण ह्या सगळ्या ताकामध्ये एकत्र करून घेणार आहोत. चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे गूळसुद्धा मिक्स झाला की नंतर कढीला शिजायला जास्त वेळ लागत नाही. हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघा. गुठळी न होता एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं घालायचं ताक म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होत नाही. जसं लागेल तसं वाढवून घेतलं की ते चांगलं एकसारखं तयार होतं. अजूनही जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा, लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ आणि कुठल्या आणखीन नवीन पदार्थाचा शूट करू व्हिडिओ ते पण नक्की कमेंट करून कळवा. तुमची केलेली एक कमेंटसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते, कारण त्याच्यामुळे नवीन काम करायला हुरूप येतो. आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता नाही याच्यामध्ये बारीक करणार आहोत. हा माझ्याकडे छोटासा खलबत्ता आहे तर त्याच्यामध्ये हे जाडं भरडंच असं टेचून घ्यायचं आहे, जास्त काही आपल्याला बारीक नाही करायचं आहे. हे बघा जाडं भरडं मी टेचून घेतले. फोडणीमध्ये घालायचं आणि मग मिरच्यांचे तुकडे टाकण्यापेक्षा असा ठेचा टाकला ना चव आणखीन छान लागते. तर हे मी तूप घेतले. तुम्हाला तेल घालायचं तर तुम्ही तेल पण घालू शकता. जिरं मोहरी चांगली तडतडली, मोहरी पहिली घालायची. मोहरी चांगली तडतडली की जिरं, आणि मग जिरं घातलं की लगेचच हा ठेचा घालायचा. कढीपत्त्याची पानं घातलेत मी फोडणीमध्ये घातल्यामुळे कढीपत्त्याचा स्वाद खूप चांगला येतो. आणि मग आता गॅस कमी ठेवायचा, हे मात्र महत्त्वाचं आहे. कढीचं ताक त्यामध्ये ओतताना गॅस थोडा कमी ठेवायचा आणि मग हे सगळं ताक आपलं मिक्स केलेलं टाकलं ह्याच्यामध्ये. आता ही कमी गॅसवरच आपल्याला कढी शिजवायची आहे, नाहीतर त्याला जर उकळी आली ना तर कढी फुटते. आणि तांदळाचं पीठ घातलं आहे आपण त्यामुळे तसं फुटण्याची शक्यता नाही आहे. पण मोठ्या गॅसवर कधी पण ताकाला उकळी नाही आणायची, कारण मग ते फुटली तर मग ती चव पण बदलते आणि नाही चांगली लागत खायला. आता मी गॅस कमी ठेवलेला आहे, थोडासा बंद केला होता कारण माझी फोडणी जास्त एकदम तापलं होतं. आता मी चालू केलं आहे, कमी गॅसवरच ठेवले आणि मग आता ह्याला आपल्याला उकळी यायची आणि हलवत राहायचं आहे. सतत हलवत राहिल्यामुळे उकळी जास्त जोरामध्ये येणार नाही. आपण सगळं ह्याच्यामध्ये टाकूनच झालेलं आहे, फक्त कोथिंबीर बाजूला ठेवलेली होती ती आपण वरनं घालून घ्यायची आहे. हे मी भांडं धुतलेलं पाणी घातलं. ताकमध्ये आपण सगळं जे टाकलं होतं ते थोडंसं गूळ खाली राहिला होता. आता ह्याला उकळी न येण्याला आपल्याला सतत हलवत ठेवायचे आणि हळदीचा कलर येईल, कारण त्यामध्ये आपण मिक्स करून टाकलेली आहे ना. फोडणीमध्ये घातली नाही हळद, कारण शक्यता असते फोडणी करपायची आणि आपल्याला करपलेली नको आहे, कारण मग ते परत जास्त स्ट्रॉंग जर फोडणी केलीत ना तर ताकाला फुटतं ताक. खूप छान चव लागते. आपण हे जे मिरची आणि लसूण टेचून घातले त्याच्यामुळे चव बदलते. आणि तुकडे घातले तर मग काय होतं, मिरच्या बाजूला राहतात आणि पूर्ण तशी चव चांगली मिरच्यांची येत नाही. आणि लसूण पण टेचून घातला आहे. तुम्हाला जर साखर हवी असेल तर तुम्ही साखर घालू शकता, पण गूळ घातल्यामुळे जरा कलर खूप छान येतो. तयार आहे कढी, नक्की बघून घ्या. हे बघा
उकळी आले पण असं हलवायचं सतत, उकळी पूर्ण येऊन नाही द्यायची. उकळी आली की लगेच हलवायचं, म्हणजे आपलं ताक फुटणार नाही आणि चांगली घट्टसर झाले बघा. पातळ नाही झालेली आहे. भातावर किंवा नुसती प्यायलासुद्धा आमच्याकडे खूप आवडीने खाल्ली जाते कढी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला व्हिडिओ तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद.